अमोलच्या वडिलांनी त्याचं लग्न त्यांच्या अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या खास वर्गीय मित्राच्या मुलीसोबत कोमलसोबत करून दिलं. अमोलचं लग्न झालं आणि तो त्याच्या बायकोसोबत अमेरिकेला निघाला. तेव्हा त्याची आई म्हणाली, तिथे गेल्यावर तुझ्या म्हाताऱ्या आईवडिलांना विसरू नकोस. तिथे गेल्यावर त्याने बघितलं की त्याची बायको कोमल त्याच्याशी नोकरासारखी वागत होती. घरातली सगळी कामं त्याला करायला लावायची. अमोल पळून जाऊ नये म्हणून त्याचा पासपोर्ट पण त्यांनी स्वतःजवळ ठेवून घेतला होता. अमोलची आई त्याला फोन करून त्याच्याजवळ पैसे मागत असायची, पण तो गप्प बसायचा. बिचारा रात्रभर रडत बसायचा. एक दिवस त्याने तिथल्याच एका स्थायिक मुलीशी दुसरं लग्न केलं. तेव्हा पहिल्या बायकोने त्याला कोर्टात खेचलं, पण तिथे कोर्टात तर उलट तिच्यावरच आभाळ कोसळलं. कारण त्याच्या दुसऱ्या बायकोने अमोलचे वडील त्याला समजावत म्हणाले, माझ्या स्वर्गीय मित्राची एकुलती एक मुलगी आहे. तू अमेरिकेला गेलास तर आपले दिवस बदलतील. अमोल त्याच्या आईला म्हणाला, पण आई, मला एक गोष्ट कळत नाही. ते लोक अमेरिकेला राहतात, त्यांची मुलगी चांगली शिकलेली आहे. मग माझ्यासारख्या सर्वसाधारण मुलाशी तिला काय लग्न करायचं असेल? अजून पण त्याला ही गोष्ट कळत नव्हती. एकतर तो दिसायला रुबाबदार नव्हता आणि नाही जास्त शिकलेला. तो एक साधी नोकरी करत होता. महिन्याच्या शेवटी त्याला मुश्किलीने 20 ते 25 हजार पगार मिळत होता. तसं बघायला गेलं तर काहीच नव्हतं त्याच्याजवळ. ती मुलगी तिथे शिकलेली होती. आजपर्यंत तिच्या घरातल्या लोकांनी एवढ्या वर्षात कधी एक फोन करून त्याच्या वडिलांची विचारपूस पण केली नव्हती की ते कसे आहेत, कुठल्या परिस्थितीत आहेत. अमोलची फॅमिली एक मिडल क्लास फॅमिली होती. त्याची आई म्हणाली, अरे ते आपल्याच जातीतले आहेत, मग लग्न पण आपल्याच जातीत करणार ना? तिथे थोडीच एका विदेशी मुलासोबत लग्न करून देणार आहेत. हे बघ, ते लोक काही दिवसांसाठी इथे येणार आहेत. इथं फक्त लग्न होईल. तुझा पासपोर्ट तयार झाला की तुला पण नंतर अमेरिकेला जायला लागेल. अमोलसाठी ही खूप मोठी गोष्ट होती की बसल्या बसल्या त्याला अमेरिकेला जायला मिळणार होतं. जेव्हा ही गोष्ट त्याने त्याच्या मित्रांना सांगितली तेव्हा त्याचे मित्र त्याच्या नशिबावर गर्व करायला लागले. काही दिवसांनी कोमल तिच्या घरच्यांच्या सोबत इथे आली. ती दिसायला एवढी सुंदर होती की अमोल तिच्याकडे बघतच बसला. एक सुंदर शिकलेली मुलगी त्याच्याशी लग्न यासाठी करत होती की तो त्याच्या जातीतला आहे आणि हीच गोष्ट अमोलला पचत नव्हती. कोमल त्याच्याशी जास्त बोलली नव्हती, फक्त त्याला हॅलो म्हणाली आणि खोलीत जाऊन बसली. 2 दिवसांनी त्यांचं लग्न होतं, पण तिची आई त्याच्यासोबत खूप प्रेमाने बोलत होती की आम्ही तुला लग्न झाल्यानंतर आमच्यासोबत घेऊन जाऊ, तुला तिथे नोकरी मिळेल. तिची आई म्हणाली, अमोल तुला ड्रायव्हिंग येतं का? अमोल म्हणाला, हो, मला गाडी चालवता येते आणि माझ्याजवळ लायसन्स पण आहे. मग काकू म्हणाल्या, ठीक आहे, जर तुला तिथे नोकरी मिळाली नाही तर एखाद्या ठिकाणी ड्रायव्हरची नोकरी मिळवून देईल. पगार पण जास्त मिळेल. तुमची घरची परिस्थिती बदलून जाईल. अमोलच्या वडिलांचं छोटंसं जुन्या पद्धतीचं घर होतं. अमोलच्या आईवडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता की त्यांच्या मुलाचं नशीब चमकलं आहे. अमोलला 3 बहिणी होत्या. मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं आणि 2 अजून शिकत होत्या. त्यामुळे त्याच्या आईने विचार केला की जर मुलगा अमेरिकेला गेला तर धाकट्या दोन्ही मुलींची लग्न चांगल्या घरात होतील आणि मुलाचा संसार पण चालू होईल. असं पण होऊ शकतं ना की तो नंतर आम्हाला पण त्याच्यासोबत अमेरिकेला घेऊन जाईल. मोठमोठी स्वप्न अमोल आणि त्याच्या घरातले लोक बघत होते. 2 दिवसांनी खूप शांततेत लग्न सोहळा पार पडला. अमोलची इच्छा होती की त्याच्या बायकोने त्याच्याशी बोलावं, दोघांनी एकमेकांना समजून घ्यावं, एकमेकांच्या पसंत नापसंत जाणून घ्यावे, पण त्याला अशी संधी मिळतच नव्हती. मुलगी खूप वेगळ्या स्वभावाची वाटत होती. त्याच्या बहिणीशी पण बोलत नव्हती. माहीत नाही, तिच्या आईसोबत इंग्रजीमध्ये एवढं फास्ट बोलत असायची की अमोलला सुद्धा काही कळत नव्हतं आणि त्याच्या बहिणींना सुद्धा. तिथली इंग्रजी जरा वेगळ्या प्रकारची होती. 4-5 दिवसांनी ते लोक परत अमेरिकेला निघून गेले. अमोल त्याचा विजा मिळायची वाट बघत होता, म्हणजे तो पण अमेरिकेला जाईल. महिन्यानंतर कोमलच्या आईचा फोन आला, अभिनंदन, तुझा विजा तयार झाला आहे. आता तुझे पॅकिंग कर आणि इकडे यायला तयार हो. तिकिटाचे पैसे पण मी पाठवून देते. तू कुठलीही काळजी करू नकोस. काही दिवसांनी अमोलला तिकीट पण मिळाले. त्याने सामान अगोदरच पॅक करून ठेवले होते. खूप आनंदात होता. त्याच्या आईने त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला
आणि त्याला आशीर्वाद दिला. रात्री अमोल आईच्या जवळ बसला होता. त्याची आई त्याला म्हणाली, अमोल, तिथे गेल्यावर आम्हाला विसरू नकोस. दर महिन्याला पैसे पाठवत जा. तुझ्या धाकट्या दोन्ही बहिणींची लग्न करायची आहेत. त्यांची लग्न मला खूप धुमधडाक्यात करायची आहेत. तुझ्या बाबांना आता जास्त काम होत नाही. घरात खाण्यासाठी पुरतील एवढेच ते पैसे कमवतात. हे बघ, देवाने तुझ्या नशिबाची दारं उघडली आहेत. त्याचा फायदा करून घे. अमोल म्हणाला, हो आई, तू जसं बोलत आहेस अगदी तसंच होईल. मी तिथे खूप पैसे कमवून तुला पाठवत जाईन आणि काही पैसे काकूंना पण देत जाईन. म्हणजे त्यांना असं वाटायला नको की मी त्यांच्यावर ओझं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 7ची फ्लाईट होती. त्याचे मित्र त्याला एअरपोर्टला सोडायला गेले होते. विमानात बसल्यावर अमोलच्या आनंदाला सीमा उरली नाही. तो पहिल्यांदा विमानात बसला होता. अमेरिकेत एअरपोर्टला घ्यायला फक्त त्याची सासू आली होती. पण कोमल, त्याची बायको, त्याला घ्यायला आली नव्हती. तो सासूच्या सोबत त्यांच्या घरी आला. घर खूप छोटं होतं. बाहेर छोटंसं गार्डन होतं. तो घरात गेला. आत एक खोली आणि छोटंसं किचन होतं. त्यातूनच वरती जायला छोटा जिना होता. सासू म्हणाली, अमोल, तुझी खोली वरती आहे. अमोल जिना चढून वरती गेला. वर 2 छोट्या छोट्या रूम होत्या. पण त्यातली कुठली रूम त्याला कळत नव्हतं. तो मोठी बॅग घेऊन वर गेला आणि कोमलच्या आईला म्हणाला, यातली माझी खोली कुठली आहे? सासू म्हणाली, उजव्या बाजूची खोली तुझी आहे आणि तुझ्या बाजूची खोली कोमलची आहे. हे ऐकून अमोल थोडा हैराण झाला. तो खोलीत गेला. बॅग ठेवली. खोली एवढी छोटी होती की त्यात एक सिंगल बेड आणि एक कपाट ठेवलं होतं. चालायला जागा शिल्लक नव्हती. बाथरूम बहुतेक बाहेर होतं. त्याने बॅग उचलून त्याचे कपडे कपाटात ठेवले. टॉवेल घेऊन फ्रेश व्हायला बाहेर बाथरूममध्ये गेला. आंघोळ करून तयार होऊन खाली आला. पण मन अजून बेचैन होतं, कारण त्याची बायको कोमल त्याला आल्यापासून भेटली नव्हती. सासूने जेवण तयार करून ठेवलं होतं. जेवण टेबलवर वाढून ठेवलं. जेवण पण त्याने एकट्यानेच केलं. त्यावेळी पण कोमल त्याच्यासोबत नव्हती. अजून तो सासूसोबत जास्त बोलला पण नव्हता. त्यामुळे त्याने कोमलबद्दल त्यांना काही विचारलं नाही, कारण अजून त्यांची पहिली रात्र झाली नव्हती. त्यामुळे त्याला असं वाटलं की कोमल तिच्या खोलीत नवरी बनून त्याची वाट बघत बसली असेल आणि मग त्या दोघांचा संसार सुरू होईल. जी स्वप्न एक साधारण माणूस लग्न झाल्यानंतर बघतो, ती स्वप्न अमोलने पण बघितली होती. कोमल खूप सुंदर होती, पण कुठेच दिसत नव्हती. पण त्याला आश्चर्य या गोष्टीच वाटत होतं की अमेरिकेत राहून पण ती एवढी लाजवाळू आहे. सासूबाई इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होत्या. त्या म्हणाल्या, मी तुझ्या कामाबद्दल 1-2 ठिकाणी बोलले आहे. उद्या तुला ड्रायव्हिंग टेस्टसाठी जायला लागेल आणि आपण इथले ड्रायव्हिंग लायसन्स पण काढून घेऊया. ते मिळाले की तुला चांगल्या ठिकाणी नोकरी मिळेल. अमोल म्हणाला, ठीक आहे, उद्या मी ड्रायव्हिंगची टेस्ट द्यायला जाईन आणि लायसन मिळाल्यावर मग नोकरीचं बघूया. रात्रीचं जेवण पण झालं, पण कोमल त्याला कुठेच दिसली नाही आणि नाही तिची आई तिच्याबद्दल काही बोलली होती की आज रात्री कोमल तुझ्या खोलीत येईल किंवा मग तू तिच्या खोलीत जा. असं काहीच बोलणं झालं नव्हतं. फक्त कामाचं बोलणं झालं होतं. रात्रीच्या 10 वाजल्या. त्याची सासू म्हणाली, मला खूप झोप आली आहे. असं म्हणत त्या किचनच्या बाजूला असलेल्या खोलीत जाऊन झोपल्या आणि त्याच्यावरती अमोलची खोली होती. तो पण त्याच्या खोलीत आला, पण त्याने त्याच्या खोलीचे दार बंद केले नव्हते. पण कोमलच्या खोलीचे दार अजून पण बंद होते. ती दिवसभर बाहेर आलीच नव्हती आणि रात्री जेवायला खाली आली होती. नक्की त्याचं कारण काय असेल? त्याची सासू पण तिच्याबद्दल काही बोलली नव्हती. अमोल या सगळ्याचा विचार करून टेन्शनमध्ये होता. हे नक्की सगळं काय चालू आहे? त्याला झोप येत नव्हती. बेडवर या कुशीवरून त्या कुशीवर होत पडला होता. रात्री 2 वाजता जिना चढून वरती येत असल्याचा आवाज आल्यामुळे तो जागा झाला. त्याच्या खोलीचे दार उघडे होते. समोर कोमलला बघून त्याला धक्काच बसला. कोमल नशेत धुंद होती. तिला नीट चालता पण येत नव्हतं. नशेत गाणं गुणगुणत ती तिच्या खोलीत निघाली होती. अमोल खोलीतून बाहेर आला. त्याने बघितलं तर ती चावीने दार उघडत होती. ती दार उघडून आत गेली आणि जोरात दरवाजा बंद करून घेतला. हे बघून अमोलला धक्का बसला. म्हणजे ही मुलगी दिवसभर घरात नव्हती आणि तिच्या आईला तिची जरा पण काळजी नव्हती. रात्रीच्या 2 वाजता घरी आली होती, ती पण नशेत बुडून.
तिच्या आईला माहीत नव्हतं की त्यांची मुलगी रात्रीच्या 2 वाजेपर्यंत कुठे होती, कुणाच्या सोबत होती आणि ती दारू पण पित होती. कितीतरी प्रश्न अमोलच्या मनात चालू होते. तो परत त्याच्या खोलीत येऊन झोपला आणि कोमलबद्दल विचार करायला लागला. मग विचार केला की उद्या सासूला विचारावे की कोमल रात्री 2 वाजता घरी दारू पिऊन का येत असते. अमोलला सकाळी सकाळी लवकर उठायची सवय होती, पण घर मोकळं होतं. बहुतेक कोमलची आई अजून उठली नव्हती. किचनमध्ये भांड्यांचा ढीग पडला होता. सगळं किचन घाण पडलं होतं. त्याने स्वतःसाठी चहा बनवला आणि खाण्यासाठी काहीतरी शोधायला लागला. फ्रीजमध्ये ब्रेड पडला होता. मग त्याने ब्रेड जॅमसोबत खाऊन चहा पित होता. काही वेळानंतर सासूच्या खोलीचे दार उघडले. सासूने जेव्हा त्याला नाश्ता करताना बघितले तसे त्यांच्या चेहऱ्यावर आट्या पडल्या, पण ते काही बोलल्या नाहीत. सासू त्याला म्हणाली, अमोल, आज माझं अंग खूप दुखत आहे. एक काम कर, ही किचनमधली सगळी भांडी घासून किचन स्वच्छ कर. आता साधी सरळ गोष्ट आहे. तू घरात मोकळा बसलेला आहेस, मग जरा घरातली कामं केलीस तर बरं होईल. अमोल म्हणाला, सासूबाई, मला काही समजलं नाही. अमोलने तर आजपर्यंत घरातली कुठलीच कामं केली नव्हती. ही सगळी कामं तर त्याच्या घरी त्याची आई करत होती. मग इथे तो ही सगळी कामं का म्हणून करेल? यावेळी त्याची सासू रागात मोठ्या आवाजात म्हणाली, त्यात समजण्यासारखं काय आहे? मी तर मराठीत तुला सांगितलं आहे की ही भांडी घासून किचन साफ करून ठेव. ते ऐकून तो शांत बसला. चहा पिऊन त्याने येतील तशी भांडी घासली आणि किचन साफ केलं, कारण घरातली कामं करायची त्याला सवय नव्हती. तोपर्यंत त्याची सासू त्याला परत म्हणाली, अमोल, तुला चहा बनवता येतो का? तो काही बोलणार त्या अगोदरच त्याची सासू म्हणाली, येतच असेल, कारण सकाळी तुझ्यासाठी तू बनवून घेतला होतास ना. त्याची सासू म्हणाली, माझ्यासाठी पण एक कप चहा बनवून आण, मग मी सांगते तुला कुठं जायचं आहे. तो सासूसाठी चहा बनवत होता. तोपर्यंत कोमल उठून खाली आली आणि तिच्या आईला म्हणाली, आई, मी आज नाश्ता करणार नाही, मी जात आहे. त्याने तिच्याकडे बघितलं तर ती तयार होऊन आली होती, पण तिची नशा अजून उतरली नव्हती. तिच्या आईने प्रेमाने तिच्या तोंडावर हात फिरवला आणि म्हणाली, ठीक आहे, जा, आणि हो, घरी जरा लवकर येत जा. कोमल म्हणाली, ठीक आहे, मी प्रयत्न करेन, असं म्हणत ती घरातून निघून गेली. ती गेल्यावर अमोलने त्याच्या सासूला विचारलं की कोमल कुठे गेली आहे. त्याची सासू म्हणाली, कुठे नाही, कामावर. 9 ते 5 पर्यंत तिचं काम असतं आणि त्यानंतर ती तिच्या मित्रमैत्रिणींच्या सोबत बाहेर जाते. अमोल म्हणाला, ती घरात का थांबत नाही? त्याची सासू म्हणाली, हा आपला देश नाही, इथे बायका घरात बसून नसतात. इथे नोकरी करणे सगळ्यांसाठी गरजेचं आहे. इथे प्रत्येक माणसाला कमवायला लागतं, तेव्हा घर खर्च भागतो. अमोल म्हणाला, मला पण माहीत आहे, पण जर 5 वाजता ऑफिस बंद होत असेल तर 7 वाजेपर्यंत घरी यायला पाहिजे ना. हे ऐकून त्याच्या सासूच्या कपाळावर आठ्या पडल्या. ती म्हणाली, टिपिकल नवरा बनण्याचा प्रयत्न करू नको. हे बघ, माझी मुलगी खूप मोकळ्या विचारांची आहे. सुरुवातीपासूनच याच वातावरणात लहानाची मोठी झाली आहे. इथे शिकलेली आहे. तिच्यासाठी इथे खूप छान स्थळ आलं होतं, पण तिचे बाबा जातीला खूप महत्त्व देत होते. पण याचा अर्थ असा नाही की तू माझ्या मुलीला मुठीत ठेवायचा प्रयत्न करशील. तुला माहीत आहे ना घर जावई काय असतो? घर जावई सासरी सुनेसारखा राहतो, मोठ्या आवाजात बोलत नाही. सासूचं बोलणं ऐकून अमोल शांत झाला. सासू त्याला ड्रायव्हिंग टेस्ट करायला घेऊन गेली. त्याची टेस्ट छान झाली होती. त्याचं लायसन्स पण एका दिवसात मिळालं. आज पण रात्री कोमल परत 2 वाजता नशेत घरी आली होती. हे बहुतेक तिचं रोजचं रुटीन होतं आणि ही गोष्ट तिच्या आईला माहीत होती. पण आश्चर्याची गोष्ट ही होती की तिला कोणीच थांबवण्याचा प्रयत्न करत नव्हतं. कोणी विचारत नव्हतं की ती असं का करत आहे आणि कशासाठी. अमोल पण एक पुरुष होता आणि तो पण भारतीय. तो हे सगळं सहन करू शकत नव्हता, पण तो काही करू शकत नव्हता. जोपर्यंत त्याला नोकरी लागत नाही तोपर्यंत तो त्याच्या बायकोला थांबवू शकत नव्हता. नाहीतर ती लगेच बोलेल की तू माझ्या तुकड्यांवर जगत आहेस. त्याला टॅक्सी चालवायला मिळाली होती. रोज त्या टॅक्सीचे भाडे टॅक्सी मालकाला $100 द्यायला लागायचे. तो टॅक्सी चालवायला लागला. त्याला गाडी चालवायचा अनुभव होता. गुगलवर चेक करून पत्ता शोधायला त्याच्यासाठी अवघड नव्हतं. पहिल्या दिवशी त्याने छान काम केलं. $100 त्याने मालकाला दिले आणि उरलेले पैसे खिशात घालून घरी आला. घरात आलेल्या सासूने पहिला प्रश्न विचारला, आज काही कमाई झाली का?
अमोल म्हणाला, हो सासूबाई. असं म्हणत सगळे खिशातले पैसे काढून सासूच्या हातात दिले. ते जवळजवळ $400 होते. ते पैसे बघून सासूच्या चेहऱ्यावर आनंद आला. तो खूप थकलेला होता. रात्रीचे 8 वाजले होते, पण सगळं किचन घाण पडलं होतं. त्याची सासू म्हणाली, अगोदर भांडी घासून घे आणि प्लेट धुवून त्याच प्लेटमध्ये जेवण कर. मी जेवण बनवलं आहे आणि माझं जेवण करून झालं आहे. कोमल तशी पण बाहेर जेवण करून घरी येते. तू भांडी घासून जेवण करून बाकीची कामं पण आवरून घे. आज माझी तब्येत ठीक नाही. मला घरातले कुठलेच काम करायचं झालं नाही. घर साफ कर. ही चावी घे आणि कोमलची खोली पण स्वच्छ कर. खूप घाण झाली आहे. अमोल तर सासूचं बोलणं ऐकून सुन्न झाला. थकला असून पण त्याने भांडी घासली, किचन साफ केलं, जेवण केलं आणि वरती आला. त्याची खोली स्वच्छ होती, कारण त्याला त्याचं स्वतःचं काम स्वतः करायची सवय होती. त्याने चावीनं कोमलची खोली उघडली. खोलीतून खूप घाण वास येत होता. त्याने बघितलं तर खोलीत टेबलवर दारूच्या बाटल्या ठेवल्या होत्या. बेडवर पसारा पडला होता. सगळ्या खोलीत कपडे अस्तव्यस्त पडले होते. खूप अस्वच्छ खोली होती आणि त्यात कोमल राहत होती. त्याने तिचे सगळे कपडे गोळा केले आणि धुवायला टाकले. सगळी खोली स्वच्छ केली आणि बाहेर आला. अजूनपर्यंत कोमल त्याच्याशी एक शब्द पण बोलली नव्हती. तिने त्याची साधी विचारपूस पण केली नव्हती. तिने नवऱ्याचा दर्जा त्याला कधी दिलाच नव्हता. ती सकाळी उठायची, आईला म्हणायची मी जॉबवर जात आहे आणि घरातून निघून जायची. अमोलकडे कधी बघत पण नव्हती. अमोलची सहनशक्ती आता संपत चालली होती. एक दिवस ती परत रात्री 2 वाजता घरी आली. तोपर्यंत तो जागला होता. स्वतः पण काम करत होता. आज तो पण रात्री 10 वाजता घरी आला होता. आज त्याने 500च्या ऐवजी $700 काम केले होते. दिवसभर मेहनत करून घरी आला होता. तरी पण तिची वाट बघत जागला होता. कारण कोमल त्याची बायको, त्याच्या घरची इज्जत होती. जशी ती घरी आली, तिच्या खोलीत जायला लागली तसा अमोल तिच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला, ही काय वेळ आहे का घरी यायची? तू रोज दारू पिऊन घरी येतेस. कोमल म्हणाली, याच्याशी तुला काय करायचं आहे? तू तुझ्या कामाशी काम ठेव. अमोल म्हणाला, तू माझी बायको आहेस आणि आता मी हे सगळं सहन करू शकत नाही की तू रोज रात्री घरी उशिरा येतेस. कुठे जातेस? कुणाच्या सोबत एवढा वेळ घालवत असतेस? कोमल म्हणाली, माझी मर्जी, मी कुणाच्या सोबत पण जाईन. तू जर मला जास्त प्रश्न विचारलेस तर मी तुझी काय अवस्था करून ठेवते ते बघ. बायकोचं बोलणं ऐकून अमोलला पण खूप राग आला. त्याने रागात तिचा हात पकडला आणि जोरात ओढला. तशी कोमलची थोडी नशा उतरली. तू कोण आहेस माझा हात पकडणारा? मी तुला पोलिसात देईन. तिचा आवाज ऐकून अमोलला पण खूप राग आला. तो म्हणाला, तू माझी बायको आहेस आणि तू एवढ्या रात्रीपर्यंत घराच्या बाहेर राहतेस. तुला माहीत नाही का आपलं लग्न झालं आहे? कोमल म्हणाली, लग्न आणि आपलं? माय फूट. माझी आई तुला इथे नोकर बनवून घेऊन आली आहे. ती म्हणाली, इथे फुकटचा नोकर मिळत नाही, म्हणून मला तुझ्याशी लग्न करायला लागलं आणि तुला नोकर बनवून इथे आणले. नाहीतर तुझ्यासारख्या मुलांना मी चप्पल एवढी पण किंमत देत नाही. कोमलचं बोलणं ऐकून तर अमोलच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने त्याला धक्का मारून मागे सरकवलं आणि खोलीत जाऊन त्याच्या तोंडावर दार आपटलं. त्याने कमावलेले सगळे पैसे तर त्याची सासू घेत होती आणि घरातली सगळी कामं पण त्याला करायला लावत असायची. सकाळी जायच्या अगोदर तो घरातली सगळी कामं करून जात होता. सगळ्यांचा नाश्ता बनवत होता आणि आता तर काही दिवसांपासून सासूने वेगळाच तमाशा सुरू केला होता. जेव्हा अमोल घरी यायचा, त्याची सासू त्याला म्हणायची की जेवणात तुला काय बनवायचं असेल तू बनव, माझी तब्येत ठीक नाही. तो घरातली सगळी कामं करत होता. बाहेर जाऊन टॅक्सी चालवून पैसे कमवत होता आणि घरी आल्यावर सगळे पैसे त्याची सासू काढून घेत होती. दुसऱ्या दिवशी अमोल कामावर गेला नाही. त्याची सासू रागात त्याला म्हणाली, आज तू कामावर का गेला नाहीस? अमोल म्हणाला, सासूबाई, तुम्ही मला इथे का घेऊन आला आहात? तुमची मुलगी तर मला तिचा नवरा समजत नाही. दारू पिऊन रात्री उशिरा घरी येते आणि तिच्या खोलीत जाऊन झोपते. मी इथे तुमच्या घरातली कामं नोकर असल्यासारखं करत असतो. रोज जेवढे पैसे कमवते तो आणून तुमच्या हातात देतो. अमोलच्या बोलण्याने त्याच्या सासूला राग आला. ती म्हणाली, तुला माहीत आहे तुझा विजा मी काढला आहे.
तिकिटाचे पैसे पण मी दिले आहेत. तुला कामावर पण मी लावलं आहे. तुझ्यावर एवढे उपकार केले, तुला आठवत नाही का? हे बघ, तुला जर माझ्या घरात राहायचं असेल तर घरातली सगळी कामं करायला लागतील. आणि राहिली गोष्ट माझ्या मुलीची, तर ती तिच्या मर्जीची मालक आहे. अमोल म्हणाला, सासूबाई, तुम्हाला जरा तरी तिची काळजी आहे का की तुमची मुलगी रात्रभर कुठे असते, कुणाच्या सोबत असते? त्याचं बोलणं ऐकून त्याची सासू म्हणाली, तिची काळजी करायची तुला गरज नाही. तू अगोदर तुला स्वतःला इथे ॲडजस्ट कर. अमोल म्हणाला, मला इथे राहायचं नाही. असं म्हणत तो खोलीत वर निघून गेला. सगळे सामान पॅक केले. त्याची महत्त्वाची कागदपत्र, पासपोर्ट बघायला लागला. पण त्याची सगळी कागदपत्र सापडत नसल्याने तो घाबरला. कपाटात काहीच नव्हतं. तेवढ्यात त्याची सासू खोलीत आली आणि म्हणाली, तू जे शोधत आहे ते तुला कधीच सापडणार नाही. तू इथून कुठेच जाऊ शकत नाहीस. तू तेच करशील जे आम्ही तुला करायला सांगू, नाहीतर रात्री तुझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडेल. जा आणि टॅक्सी चालव. तू एक दिवस पण सुट्टी घेऊ शकत नाही. अमोल म्हणाला, मी नाही जाणार. त्याच्या सासूने कुठल्या तरी ओळखीच्या माणसाला बोलावून त्याला खूप मारायला सांगितले. त्याने कधी विचार पण केला नव्हता की त्याची सासू त्याच्यासोबत असं काही करेल. त्याने स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण स्वतःला मार खाण्यापासून वाचवू शकला नाही. अमोल खूप साधा सरळ मुलगा होता. अमोल कामाच्या निमित्ताने घरातून बाहेर पडला. तो परत घरी गेलाच नाही. आता इथे त्याची खूप ओळख झाली होती. त्याने दुसऱ्या ठिकाणी टॅक्सी चालवायला सुरुवात केली. तिथे त्याला एक मुलगी भेटली. तो तिला रोज कामावर घेऊन जात असायचा. ती मुलगी त्याला खूप पैसे देत असायची. एक दिवस तो तिला घेऊन जात असताना त्यानं बघितलं की ती खूप रडत आहे. ती का रडत होती त्याला माहीत नव्हतं, पण ती खूप रडत होती. त्याने घाबरत तिला विचारलं, मॅडम काय झालं, तुम्ही का रडत आहात? ती म्हणाली, माझा बाप माझं लग्न जबरदस्ती त्यांच्या मित्राच्या मुलाशी लावून देत आहेत. अमोल म्हणाला, पण इथले लोक तर मोकळ्या विचारांचे आहेत ना. तुमचे आई वडील तुमच्यासोबत जबरदस्ती करू शकत नाहीत, कारण इथला कायदा तसा आहे. लहान मुलं पण तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला जातात. ती मुलगी म्हणाली, हो हे सगळं बरोबर आहे, पण कधी कधी आमचा पण नाईलाज होतो. कधी कधी आम्हाला पण आईवडिलांचं बोलणं ऐकायला लागतं. मग म्हणाली, जर तुझी इच्छा असेल तर तू माझी मदत करू शकतोस आणि मी तुझी मदत करेन. हे ऐकून अमोल म्हणाला, ती कशी? ती मुलगी म्हणाली, तू माझ्याशी लग्न कर, म्हणजे तुला इथली नॅशनॅलिटी मिळेल आणि याचा तुला खूप फायदा होईल. आणि मला पण माझ्या वडिलांच्या मित्राच्या मुलाशी लग्न करायला लागणार नाही. हे ऐकून अमोल लगेच या गोष्टीसाठी तयार झाला. ती मुलगी म्हणाली, आपलं लग्न फक्त लोकांना दाखवण्यापुरतंच असेल, त्यानंतर तुझा माझ्याशी काहीही संबंध नसेल. अमोल म्हणाला, मी तुझ्याशी लग्न तर करायला तयार आहे, पण माझ्या बायकोने आणि सासूने माझा पासपोर्ट लपवून ठेवला आहे. ती मुलगी म्हणाली, त्याची काळजी तू करू नकोस. मी पोलिसात तक्रार करेन, म्हणजे त्या तुला तुझा पासपोर्ट लगेच परत आणून देतील. त्या मुलीने अमोलची खूप मदत केली. त्याला त्याचा पासपोर्ट परत मिळवून दिला. पण कोमलला आणि तिच्या आईला हे समजलं होतं की अमोलने दुसरं लग्न केलं आहे आणि जर त्याला इथले ग्रीन कार्ड मिळाले तर तो खूप पैसे कमवेल. त्याच्या घरी पण पैसे पाठवून देईल, कारण त्या दोघी तर त्याला त्याच्या कामाचे पैसे देत नव्हत्या. त्याची आई फोन करून त्याला सारखी बोलायची की अमोल पैसे पाठव, पण तो बिचारा लाचार होता. त्याने एकदा इथे आल्यापासून त्याच्या आईला पैसे पाठवले नव्हते, कारण त्याचे सगळे पैसे त्याची सासू घेत होती. जोपर्यंत तो सासूच्या घरी राहत होता तोपर्यंत आईला खरं सांगू शकत नव्हता. आणि जेव्हा आईला सगळं सत्य सांगितलं तेव्हा त्याच्या आईला खूप दुःख झालं की त्यांच्या मुलासोबत खूप चुकीचं घडलं आहे. पासपोर्ट मिळाल्यावर अमोल त्या अमेरिकन मुलीला म्हणाला की मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. ते ऐकून ती मुलगी म्हणाली, हे फक्त पेपर मॅरेज आहे. आपण फक्त कागदोपत्री लग्न करणार आहोत, म्हणजे याचा तुला फायदा होईल आणि मी पण लग्न करण्यापासून वाचेन. अमोलने तिच्यासोबत लग्न केलं, पण हे सगळं त्याच्या पहिल्या बायकोला सहन झालं नाही. कोमलने त्याला नोकर बनवून ठेवलं होतं. मग तिने त्याच्यावर आणि त्याच्या दुसऱ्या बायकोवर केस केली. अमोल कोर्टात गेला, म्हणजे तो त्याची बाजू मांडू शकेल. पण कोर्टात गेल्यावर तिथलं दृश्य बघून तो अचंबित झाला.
कारण त्याची दुसरी बायको केस जिंकली होती आणि तिथे उघड्यावर दुसऱ्या मुलासोबत फ्लर्ट करत होती. अमोलने जाऊन तिला मागं खेचलं आणि म्हणाला, तू हे काय करत आहेस? तू माझी बायको आहेस. ती म्हणाली, तुझं आणि माझं लग्न फक्त कागदापुरतंच मर्यादित आहे. मी तुझी बायको नाही. त्या मुलीने अमोलसोबत यासाठी लग्न केलं होतं म्हणजे काही दिवसांनी तिचं लग्न तिच्या बॉयफ्रेंडसोबत होऊ शकेल, जो तिथल्या पोलीस स्टेशनमधला ऑफिसर होता. ती मुलगी क्लबमध्ये जाऊन नाचत असायची आणि तिचं लग्न ज्या मुलाशी होणार होतं तो मुलगा तिला यासाठी थांबवत होता. त्यामुळे तिला असं वाटत नव्हतं की लग्नानंतर तिने घरात बंद राहावं. तिला सगळं काही तिच्या मनासारखं करायचं होतं. म्हणून तिने अमोलसोबत लग्न केलं होतं, म्हणजे तिला तिच्या मर्जीने जगात जगता येईल. जेव्हा तिचं खरं रूप अमोल समोर आलं तेव्हा त्याने त्याचा पासपोर्ट घेतला, तिकीट केलं आणि भारतात परत आला. कारण त्याला माहीत होतं त्याला एक चांगली संस्कारी बायको भारतातच भेटू शकते, अमेरिकेत नाही. आल्यावर त्याने घडलेली सगळी हकीकत त्याच्या घरातल्या लोकांना सांगितली. त्याच्या आईने त्याचं लग्न गावातल्याच एका सुंदर मुलीशी लावून दिलं. त्या मुलीसोबत तो खूप खुश आणि सुखात होता आणि एक छान सुखी आयुष्य तो जगत होता. कोमल आणि त्या दुसऱ्या मुलीपासून त्याची कायमची सुटका झाली होती. तो त्याच्या देशात परत येऊन आनंदात आणि सुखात राहू लागला.